फ्रेंड्स, मी प्रियांका. गुड मॉर्निंग. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि 30 दिवसाच्या चॅलेंजचा आज 13वा दिवस आणि सगळ्यात पहिल्या तर सगळ्या महिलांना वुमन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. तर थोडंसं महिलांबद्दल बोलते. एक महिलासाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचाच असतो. ती सकाळी सगळ्यांसाठी उठते, घर सांभाळते, मुलांची काळजी घेते, सगळ्याच्या आनंदाचा विचार करते आणि तिचे स्वप्न तर असेच राहून जातात. तिच्या स्वप्नांचं काय? पण ती स्वप्न ती मनातच ठेवत असते, कारण तिच्या कुटुंबासाठी आधी आणि नंतर स्वतःच ती असते. कधी तिला थकवा येतो, कधी मन खूप भरून येतं, पण तरीही ती हसत राहते, कारण तिच्या हसण्यामुळे सगळं घर आनंद असतो. म्हणून आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलांना एकच सांगावसं वाटतं, तू फक्त कोणाची आई, मुलगी किंवा पत्नी नाही आहेस. तू स्वतःमध्ये एक ताकद आहेस, एक स्वप्न आहेस, एक प्रेरणा आहेस. आणि हो, कधी-कधी स्वतःसाठी जग, कारण तुझं हसून तुझी खरी ताकद आहे. तर सर्व महिलांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. म्हणून आज पण आम्ही सगळ्या महिला आमच्या बिल्डिंगमधल्या सेलिब्रेशन करण्यासाठी निघालो होतो. छान तयारी केली संध्याकाळी आणि ह्या आमच्या बिल्डिंगच्या महिला आणि सगळ्या महिला आम्ही म्हटलं आज स्वतःसाठी जगूया. घर तर आपण रोजच सांभाळतो, आज स्वतःच्या इच्छेसाठी आपण जगूया. आणि आम्ही इकडे आलो होतो बर्गर खायला. म्हटलं दुसरं काही नाही तर बर्गर तरी खाऊया. त्यानंतर आम्ही आज केक पण आणला होता. छान केक वगैरे काढला, छान सगळ्यांनी मिळून केक कटिंग केला आणि एवढी मजा वाटत होती ना, खरंच सांगते की कधीतरी ना आपण सगळ्या वुमन्सनी बाहेर जायला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. तर छान असा केक कट करून घेतला आणि मस्त गप्पा मारत बसलो. भरपूर सारे फोटोज वगैरे काढले, खूप छान असं फन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओज काढले आणि मग आम्ही बर्गर मागवलं होतं, काही फ्रेंच फ्राईज मागवले होते, काही कोको मागवले होते, कोल्ड कॉफी मागवली होती. हे सगळं मग ऑर्डर केलं होतं, ते सगळं आलं होतं आणि आम्ही ते खाऊन खाऊन आमचं पोट इतकं भरलं होतं की माझ्याने इथं खाल्लं पण जात नव्हतं. कोल्ड कॉफी ट्राय केली तर ती पण छान होती, पण एवढी पण काही बरोबर नव्हती, पण ओके ओके होती. त्यानंतर मग फ्रेंच फ्राईज होते, ते खाल्ले आणि सगळं खाऊन झाल्यावर मग आम्ही जायला निघालो. तरी पण आमचं मन भरलं नाही. मग आम्ही थोडंसं गार्डनमध्ये गेलो. तिथून मग घरी आलो, म्हणजे बिल्डिंगच्या खाली आलो आणि मला मॅचमध्ये एवढं इंटरेस्ट आहे ना, की मी त्या बायांसोबत सुद्धा मी मॅचेस बघत होती. मला खूप वेड आहे मॅचचा आणि आमच्या इथे प्रोजेक्टर लावला होता वरती टेरेसवर आणि हे लोकांचं पहा किती छान चालू आहे. आणि आज तर खूपच छान अशी मॅच होणार आहे, कारण की इंडियावाल्यांनी धुतलंय आज. त्यामुळे बघूया की फायनल मॅच कोण जिंकतं कोण नाही. पण मला तर बघायचं आहे. चला मी मॅच बघते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.